आज आपण बनवणार आहोत फुलगोबीची भाजी. आता ही फुलगोबीची भाजी म्हटलं की घरात बऱ्याच जणांचे जेवणाचीच इच्छा होत नाही. तर तुम्ही अशी एकदा बनवून बघा फुलगोबीची भाजी. नक्कीच रोजच्यापेक्षा एकाच चपाती जास्तच खातील. तर चला मग आता आपण सुरुवात करूया भाजी बनवायला. इथं मी पाव किलो फुलगोबी घेतला आहे. त्याचे मी छोटे छोटे तुकडे केले आहेत. जास्त छोटेही नाहीत, मीडियम साईजचे तुकडे केलेले आहेत मी. आता आपण ह्यामध्ये गरम पाणी घालूया. गरम पाणी घालून आपण हे धुवून घेणार आहोत. गरम पाण्यामुळे ह्याच्यात किडे असतील तर ते निघतात, त्यामुळे आपण हे गरम पाण्याने धुवून घेऊया. आता हे आपण एका चाळणीत काढून नितळून घेऊया. हे आपण जरा सुकवून घ्यायचं किंवा कपड्यावर पसरवलं तरी चालेल. मी इथं कपड्यावरच पसरवलं होतं आणि सुकवून घेतलं आहे. आता एका कढईमध्ये एक मोठी पळी आपण तेल घालून घेऊया. तेल तापलं की त्यामध्ये आपण हा फुलगोबी घालून घेऊया. हा फुलगोबी आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी चांगला भाजून घ्यायचा आहे. ह्याचा थोडासा कलर चेंज झाला की आपण हे काढून घेऊया. इथं आपला फुलगोबी आता भाजून झालेला आहे. तर आता आपण हा काढून घेऊया. हा आपण एका प्लेटमध्ये सगळा फुलगोबी काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपण भाजी करणार आहोत. तर त्यातलं मी थोडंसं तेल काढून घेतलेलं आहे आणि राहिलेल्या तेलामध्ये एक मोठा कांदा मी कापून घातलेला आहे. तो आता आपण थोडा हलका गुलाबी कलरचा रंग येईपर्यंत आपण भाजून घेऊया. आता आपण ह्यामध्ये आलं लसूण पेस्ट 1 चमचा घालून घेऊया आणि ती पण आपण 2 मिनिटासाठी चांगली भाजून घेऊया. त्याचा कच्चापण निघून जाण्यासाठी आपण ही चांगलं भाजून घेऊया. आता ह्यामध्ये मी 2 मीडियम साईजचे टमॅटोची पेस्ट केली आहे, ती घालून घेऊया. ही पण आपल्याला 3 ते 4 मिनिटं चांगली भाजून घ्यायची आहे. वरून आपण ह्यामध्ये मीठ घालून घेऊया. मीठ घातल्यामुळे आपला टमॅटो लवकर भाजला जाईल. आता आपण हा चांगला भाजून घेऊया. टोमॅटो भाजतोय तोपर्यंत आपण पावडर मसाले काढून घेऊया. मी इथे 1 चमचा धने जिरे पूड घेतले, पाऊण चमचा गरम मसाला आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे, अर्धा चमचा लाल मिर्च पावडर आणि 1 चमचा बेसन घेतलेला आहे. हे आपण पाणी घालून ह्याची पेस्ट करून घेऊया. हे आता आपण त्या टॅमॅटोमध्ये घालून घ्यायचं. आपला टॅमॅटो पण आता चांगला भाजलेला आहे. तर ह्यामध्ये आपण घालून घेऊया. हे आपण थोडं भाजून घेऊया 1-2 मिनिटासाठी. आता ह्यामध्ये थोडं आपण वरून गरम पाणी घालून घेऊया, अर्धा कप. मसाला थोडा घट्ट वाटतोय त्यामुळे आपण थोडं वरून पाणी घालून घेऊया. पण आपण हे गरम पाणीच घालायचं आहे. मसाला चांगला आपण भाजून घेऊया. आता 2 ते 3 मिनिटासाठी आपण हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे. आता आपला मसाला हा चांगला भाजत आलेला आहे. तर आता ह्यामध्ये आपण भाजलेला फुलगोबी घालून घेऊया. आता आपण हा पण सगळा मसाल्यामध्ये थोडासा परतवून घेऊया. आपल्याला हे 1 ते 2 मिनिटं आपण हा परतवून घेणार आहोत फुलगोबी. नंतर आपण ह्यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे. आता पण आपण हे पाणी चांगलं गरम करूनच घ्यायचं आहे. गरम पाण्यामुळे भाजीला चांगली टेस्ट येते, त्यामुळे आपण इथं गरम पाणीच वापरायचं आहे. आपल्याला जशी याची ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार आपण पाणी घालून घ्यायचं. मी इथं सुरुवातीलाच भाजीमध्ये मीठ घातलेलं, त्यामुळे मी आता मीठ घालत नाही आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता. आता आपण हे 10 ते 15 मिनिटं चांगलं कमी गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. इथं मी आता 1 चमचा कसुरी मेथी घालते वरून. मी थोडी बारीक केलेली आहे, त्याने भाजीला टेस्ट चांगली येते, त्यामुळे आपण कसुरी मेथी वापरायची. आता आपण ह्यामध्ये वरून कोथिंबीर घालून घेऊया आणि आपली भाजी आता एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया. आपली भाजी आता रेडी झालेली आहे. ही भाजी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा करू शकता किंवा लंच डिनरसाठी तुम्ही करू शकता.
आणि भाकरी चपाती दोन्ही बरोबर ही भाजी छान लागते. आता आपण हा गॅस बंद करून घेऊया आणि ही भाजी आपण सर्व करायला घेऊ शकतो. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.